आमच्या घराचं चांगलं झालेलं बघवत नाही तिला। प्रत्येक गावात एक ना एक जण तरी असा असतोच की जो तमाशा करतो। तुम्ही लक्ष देऊ नका, चला आता आपण आज जाऊन बोलूया। वाईट वाटून घेऊ नका, या घरात वडिलांची सावली नाही म्हणल्यावरच आमचं मन उडालं होतं। अहो सोयरीक जुळवायची म्हणजे फक्त आईला आणि मुलीला बघून नाही चालत। लग्न म्हटल्यावरती भावकी आणि गावकी सगळे जमणारच ना। मुलीचे वडील कुठे आहेत असं विचारलं तर काय सांगायचं आम्ही? तुम्ही सहजपणे म्हणालात वडील नाहीयेत, पण आम्ही खोटं कसं बोलायचं? खोटं नाही बोलायचं। आमच्या आईने एकटीनं लहानपणापासून आम्हा तिघी बहिणींना वाढवलंय। बापाची सावली आम्हाला कधी मिळालीच नाही ना। खरं तर आमच्या आईनं कधी त्या गोष्टीची गरज भासूच दिली नाही आम्हाला। तुम्ही आहे ना गावात कुणाला बी विचारा, कृष्णाईच्या लेकी कशा आहेत त्या। आमच्या आईनं आमच्यावरती केलेले संस्कार विचारा, ते नक्की तुम्हाला सांगतील। फक्त त्या बाईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका। त्या बाईच्या बोलण्यावर आम्ही जातच नाही हो, पण सोयरीक जुळणं अवघड आहे। ताई, काहीच निर्णय घेऊ नका। कुटुंब म्हणल्यावर किरकोळ वादावादी व्हायचीच ना, एवढं मनावर नका घेऊ। अहो मान्य आहे, कुटुंब म्हटलं की वाद आलाच, पण म्हणून काय वडील सोडून जातो का? अहो वडील नाही मग लग्नात कन्यादान कोण करणार मुलीचं? अहो आमचं काही नाही, अहो पण समाजाचं काय? अहो किती जणांना आम्ही समजावत बसवणार? अहो जग राहटी ही पाळावी लागणारच ना आम्हाला। माफ करा। ताई ऐका ना, आपण बोलू आणि मग ठरवू ना। अहो पण बोलायला मुलीचे वडीलच नाही, अहो कन्यादान करायला पण मुलीचे वडील नाही, जमणार नाही। अहो तुमच्या मुलीला 1000 स्थळं मिळतील, आम्हाला जमणार नाही। ताई ताई तुम्हाला कन्यादानाला वडील हवेत ना? मी जाते त्यांच्याकडं, मी त्यासने हात जोडते, पाया पडते, त्यासने तयार करते, पण तुम्ही सोयरीक तोडू नका। हा सोयरीक तोडू नका, मी हात जोडते तुमच्या पुढं। आई, हात जोडायची गरज नाही। लग्न हात जोडून नाही तर एकमेकांच्या भरोशानं होतं। जर तुम्हाला मुलीच्या संस्कारापेक्षा बापाची जास्त गरज वाटत असेल ना, तर आम्हाला पण नाही करायची सोयरीक। गौरी, बराबर आहे तुमचं। आमच्या ताईला 1000 स्थळं मिळतील, पण आम्हाला 1000 नको, आम्हाला एकच स्थळ पाहिजे जे आमच्या ताईचा चांगुलपणा आणि आमच्या ताईचा संस्कार समजून घेतील। आणि त्यांना त्या गोष्टी महत्त्वाच्या असतील ना की बाप। त्यामुळे वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद। नात्यात जपतात एकी कृष्णाईच्या लेकी।